अमरावती शहरातील दसरा या उत्सवासाठी शहर सज्ज झाले असून दसऱ्याच्या सकाळपासूनच शहरवासियांनी आपले वाहने धुवून त्यांची पूजा केली। तसेच दारावर तोरणे बांधून घराची शोभा वाढून सुख समृद्धीची आशा केली। महिलांनी दारासमोर सुंदर अशा रांगोळ्या काढल्या। शहरभर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली। यासाठी बाजारात आपट्यांच्या पानाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची चांगलीच लगबग पाहायला मिळाली। झेंडूची फुले, आंब्याचे पानं आदी खरेदीसाठी बाजारात सकाळपासूनच लगबग पाहायला मिळाली। जागोजागी आपट्यांची, आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांची दुकाने सजली होती। या दुकानामध्ये खरेदीसाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली। दसऱ्याला आपट्याचे पाने एकमेकांना देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात, तर समवयस्क व्यक्ती एकमेकांच्या हातात आपट्यांची पाने देऊन गळाभेट देतात। तर या दिवशी अनेक दिवसापासून खराब असलेले ऋणानुबंध एकमेकांना आपट्याचे पाने देऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन ते सुधारल्या गेले आहेत। असा हा ऋणानुबंध व समाजामध्ये एकमेकांचा आदर शिकवणारा व नात्यात मधुरता आणि गोडवा आणणारा हा सण म्हणजे दसरा होय। या सणात आपट्याच्या पानाचे अनन्य महत्त्व आहे। ते म्हणजे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते। शमी ही तेज तत्वरूपी आहे। ही तम रजात्मक असल्याने तिच्यातून अपेक्षित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात। या सूक्ष्म ज्वाळांनी जीवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते। क्षात्रभाव हा आत्मशक्तीच्या बळावर जीवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो। वनवासाला जाताना प्रभू श्री रामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती। शमीच्या खोडापासून व पानातून उत्पन्न होणाऱ्या तेज तत्वरूपी धगीमुळे शस्त्रातील सुप्त मारक शक्ती अखंड कार्यरत अवस्थेत राहू शकते। यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली तरी या शस्त्राच्या माध्यमातून मारक शक्ती दुर्जनांवर सोडून शमीपत्राच्या सहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्वाचे कार्य केले। दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाचे तारक तर हनुमानाचे मारक तत्व कार्यरत असल्याचे शमीपत्र हे तर तत्व आकृष्ट करून घेऊन ते वायुमंडलात अपेक्षित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते। अशी ही शमीपत्राची आख्यायिका आहे।